काय शोधतेस? इथे लायटर होता. तुझ्या नजरेसमोर उचललं. कळलं तुला? मला कळलं तुम्ही. हो तुम्हाला इंटरव्ह्यूला जायला उशीर होत असेल ना? हा हो नाही म्हणजे माझा पहिला इंटरव्ह्यू होता ना तो संपला असेल आता आणि दुसरा आहे पण त्याला अजून उशीर आहे. मैं थोड़ी देर रुक जाती हूँ यहाँ पर फिर चली जाऊंगी. नाही काय आहे माहितीये का पावसाचे दिवस आहेत पुन्हा पाऊस सुरू झाला तर उगाच अडकाल ना तुम्ही म्हणून म्हणत होतो. मला समजतंय तुम्हाला माझ्यामुळे त्रास होतोय ना. मलाही नाही आवडणार तुम्हाला ऑकवर्ड केलेलं. ठीक आहे निघते मी. चलूया आपण. तुम्हाला सोडशील ना पण? हो सोडतो ना. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मोहन हो थैंक यू. आई एम सॉरी. का हो सॉरी? मारा वजह से તમે તકલીફ में આવો છો ना. अंजू आता ही गुजराती आहे. तुला काय करायची? ही गुजराती आहे. म्हणजे मोहन माझ्यामुळे तुला त्रास झाला असेल ना. छे छे अहो याच्यात त्रास कसला नाही का. मग अशी शोभा वहिनींना फोन लाव म्हणून सांगितलं तर तुझ्याकडे बॅलन्स नव्हता. आता कसं आला? अरे ऍम्ब्युलन्स कशाला हवी आहे? मी उचलतो ना यांना. हो का? आता मगाशी तर तुमचे हात दुखत होते ना. आता काय झालं? तुम्हाला आज कसं लागलं? काय घेणार? पगमा पीडा થાય છે. काय म्हणलीस? पाय दुखतोय माझा. पाय अंजू अगं त्यांचं पाय दुखायला लागलाय ना. चला आपण यांना आपल्या घरी घेऊन जातो. अरे नको नको. अरे त्याला जिना चढता येणार आहे का? माझं घर इकडे खालीच आहे. माझ्या घरी चला. नको त्यापेक्षा मी उचलून नेतो. काहीतरीच काय बोलतात. अगं त्यांच्या पायाला लागलं बघ ना. बाजूला वा बाजूला बाजूला वा. आमच्या घरी पाहुण्या म्हणून आल्या. मी बघते मी काळजी घेते. नको नको भानू. अगं तुला एकटीला नाही जमणार. मी येतो. जमेल मला. हात सोडा त्यांचा. अहो भानू सांभाळून न्या त्यांना. जपून का? हा भानू घेऊन जा. मी तेल घेऊन येते नंतर. हा एकदाच हिचा पाय बरा होऊ दे आणि ही पीडत होऊ दे. कुठून आणली ही अंगठी? कोणाची हा ही अंगठी? तुला म्हटलं होतं ना या हातात जादू आहे. एखाद्याचा खून करावा आणि त्याला कळूही नाही एवढी कलाकारी आहे या हातात. तुला बी माहिती नाही या हातात किती कलाकारी आहे ते. खूप दुखतंय का? ठीक पेन छे. अरे बापरे मग मी हे डॉक्टरकडे जाऊन येऊ का का औषधं घेऊन येऊ? डॉक्टर कशाला? मी आले ना तेल घेऊन. दादा बाबा
बाजूला हो. वा. हा बघू एकदा का तेल लावलं ना की तुम्ही उड्या मारायला लागाल मग निघाल इथून. बरं नाव काय तुमचं? शी. ये अंजू बाई हसती काय फॅशन आहे ना ती छान नावचे हा बर बर द्या पाय द्या द्या इकडं. बसा तिकडं द्या बसा ना मागे टेकून. आज શું છે? हे ते हे आल्याचं तेल छे आलं कुटना छे उसके बाद वो गरम करना छे फिर पैर पे लगाना छे उसके बाद फिर एकदम मस्त छे नुसताच दूर छे हाँ बुलावना छे हा दुखतंय ना? हो हो. हो दुखत असेल. हाडू ना अंजू हा हा हळू हळू. तुझ्यामुळे केवढा गोंधळ झाला कळले तुला उगाच त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला बिचारा हा भानू जरा विचार करून बोलत जा ना. सॉरी हा चिताई तुझं पण लक्षात नाही आलं. आता देवाचे एवढे फोटो ठेवणारी मुलगी चोर कशी का असेल? सॉरी चिताई तुम्ही ना माझ्या घरी चहा प्यायला या. हा आज मी पण घरी आहे हा येतील चिताई येतील घरात आहे. चला येतो या माझ्या घरी नक्की. हा येत आहेत ताई. चला चला चला. हा येतो मोहन मी येऊ. काळजी घ्या आणि काही लागलं ना तर मला इथे ह्या वरांड्यातून हात मारा. हे इकडे खालीच राहतो मी चौकातच बसलो आणि या अरे काय मग कळलं का तुला कधी मी अंगठी टाकली समीरच्या खिशात ते? नाही ना. आता तरी बसला का विश्वास माझ्या हाताच्या जादूवर? हे बघ मी ना माझ्या मर्जीने आली आणि माझ्याच मर्जीने जाणार. माझ्या वाटेत आडवी येऊ नकोस. मालक अहो मला माहिती आहे तुम्ही माझी खूप काळजी करता. माझ्यावर कुठलंही संकट येऊ नये म्हणून तुम्ही खबरदारी घेता. पण खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला वाटतं तशा नाही आहेत त्या. एकदा विश्वास ठेवा माझ्यावर तुम्ही. म्हणजे जगात चांगली माणसंही असतात. बोल ना मग. मगाशी जे काही झालं ना त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. नाही लई काय
बसा 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 बसा, पाय दुखावेल तुमचं, बसा. तू सॉरी नाही बोल. एखाद्याचं नेचर असतं ना संशय. नाही हो, तशा नाही आहेत त्या, मनाने खूप चांगल्या आहेत. पण एखाद्या वेळेला गैरसमज होतो ना, तसं झालं असेल त्यांचं. तुम्ही प्लीज मनात नका ठेवू. मी नाही ठेवत मनात, पण त्यासाठी माझी एक डिमांड आहे. काय? अरे इतका काय घाबरतोस? काही मोठं नाही मागणार आहे मी. मला फक्त तुझ्या हातचा एक मस्त चहा हवाय. हो, आत्ता आणतो. चहा. थँक्यू. सरळ चहाचे. माझं चुकलं. उगाच संशय नाही गेला हवा होता. भानू सोडणे. नाही, मालकाने एवढा विश्वास ठेवून तुम्हाला घरी आणलं. तुम्ही मालकांचा विश्वास नाही तोडणार. माझं चुकलं, मला माफ करा. जाने दे ने भानू, इट्स ओके. भानू, तुम्ही कशाला माफी मागताय? तुम्ही जे काही केलं ते माझ्या काळजीपोटी केलं. तुम्ही चहा घेणार का? नाही, नको घे ना चहा. नको. तू चहा घेतलास तरच माफ करेन तुला मी. बरं ठीक आहे, चालत. हा, मी घेऊन येतो. हा, मला खरंच माफ करा. अगं जाऊ दे ना भानू. घ्या. मालक तुम्ही? नाही, मी घेतलाय सकाळी, आता नको, तुम्ही घ्या. अहो, तुमचा पाय दुखत नसेल तर ती ट्यूब आहे ती मी समीरला देऊन येऊ का? हा हा. आलो. हा, देऊन येतो. So थयू फिनिश? नाही, आता तर सुरुवात झाली. मालकांना बरं वाटावं, माझ्यावरच्या विश्वासाला तडा जाऊ नये ना, म्हणून मी माफी मागितली. हो हो, भानू कुठे आहेत? अहो, काय झालं? डोकं दुखतंय का? हो, डोकं दुखतंय जरा. हो. अरे बापरे, तुम्ही बाम घेऊन येऊ का? नाही नाही नाही, ठीक आहे, त्याची गरज नाही. आणतो ना. नाही नाही, ठीक आहे, और असू दे. मला काय झालं? अहो, यांचं डोकं दुखतंय. डोकं आपटलं नाही ना कुठं? नाही नाही, आता ना मी निघते. असं कसं? तुम्हाला बरं वाटत नसताना मी कशी जाऊ देईन तुम्हाला? मालक तुम्ही सांगा. हा हो, तुमचं डोकं दुखतंय, शिवाय पायालाही लागलाय. तुम्ही थोडा वेळ आराम करा ना. नाही नाही, आता पाय माझा एकदम बरा झालाय आणि जाताना डॉक्टर दाखवीन मी. पाऊस पण थांबलाय, इंटरव्ह्यू आहे माझा. आता ना मला निघायलाच हवं. काय झालं? पट्टा तुटला? हो. बॅग लय जड दिसते तुमची. काय हाय काय बॅगेत? माझं सामान आहे. नाही, तुम्ही काळजी करू नका. मालक तुम्हाला पट्टा शिवून देतील. होय ना मालक? हा हो, देईन ना, शिवून देईन. फक्त बॅग रिकामी करून द्या.
त्याची गरज नाहीये. ठीक आहे, मी घेऊन जाते माझी बॅग. काही प्रॉब्लेम नाहीये. आवाज कसं जाणार? पट्टा तुटलाय, डोकं बी दुखतंय तुमचं. अहो नाही नाही, त्याची काही गरज नाही. मला उशीर होतोय ना, इंटरव्ह्यू होता. आता मी निघते. मालक, आपण खाली सोडाल तरी चला चला. काय काय बघू नाही चालतंय तुला? माझा चमचा आहे आणि ही भांडी सुद्धा. पळतेस कुठे ग? पळतेस कुठे? ती भांडी माझ्या घरातली तुझ्याकडे कशी आली? कोणाच्या घरी आलीस तू? तुमच्याच घरी आली होती, दादा घेऊन आलेले. म्हणजे मी स्कूटरवरनं जात असताना स्कूटर टायरच्यामुळे पाणी उडालं, चिखल अंगावर उडाला, म्हणून कपडे बदलायला फक्त त्यांना घरी घेऊन आलो होतो. म्हणे जावं दे ने. कुठे जातेस? थांब जरा थांब. शोभे, बघितलीस का मास्टर चित्कर? तू घरात नाही म्हटल्यानंतर लगेच मुलगी घेऊन आला घरी. आई काय बोलतेस तू? त्यात ह्याची काय चूक? मदत करायची म्हणून घरी घेऊन आला, हिने काही फायदा घेतला? माझ्या घरातली भांडी घेऊन पळतेस काय? तुला आता पोलिसांच्याच ताब्यात देते. शोभा नको, जाऊ दे. भांडी मिळाली ना आपल्याला, आणि त्यांची काहीतरी अडचण असेल ना. म्हणजे त्या म्हणत होत्या की त्यांची आई आजारी असते म्हणून औषधासाठी पैसे नसतील कदाचित त्यांच्याकडे. गप्पा बसले, मी बघते बरोबर तिच्याकडे. ऐक ए, माझी भांडी तुझ्याकडे कशी काय? मी सोन्याची भांडी चोरली होती. ही स्टीलची कुठून आली माहिती नाही. मला आता कळलंय. आता मी जाऊ का? परत जर कुणाच्या घरात चोरी केलीस ना तर याद राख. चल निघ आता. एक मिनिटावर चालली. पर्स उचल तुझे. ए थांब, पर्स दे. बघ बघ बघ. नाही काही नाहीये. आणि देवाचे फोटो ठेवून मला उल्लू बनवायला निघालीस का तू? हे घे, चल जा. निघ आता. मला माहित होतं भानू कधी चूक नाही करणार. भानू सॉरी, तुझ्यावर आधीच विश्वास ठेवायला पाहिजे होता. तिने एवढी चोरी केलीच नसती. पण शोभा वहिनी नुसताच दूर केला होता चिचा. तरी मी आधीच सांगत होतो हिची आपल्या चाळीत नकोच. काय ग शोभे, ही तर म्हणाली की सोन्याची भांडी म्हणून. मग ही भांडी कशी आली तिच्याकडं? नक्की या भानूनच काहीतरी चेटूक केला असणार. ए आई, प्रत्येक वेळेला तुझी गाडी येऊन भानूवर कशी घसरते का? नाही पण तू माझं ऐकून घे. मी काय तुझी बडबड बंद कर जरा. एकदा त्या बबी मावशीकडे 2 भांडी होती, त्याच्यासाठी मला तिकडे घेऊन गेली, आणि आता तू शेवटी तुमचंच खरं निघालं. सॉरी. आम्हाला सॉरी काय? ती गेली ना, मग जाऊ दे ना. आई तू तिच्यावर अजिबात संशय घेऊ नको. गप्पा बसू, प्रत्येक वेळेला असंच करतेस तू. तू माझं ऐकून घे. मी काय ऐकणार नाहीये तुझं. पाणी. मला काय आहे? शोभाताईंसाठी. शोभाताईंसाठी सरप्राईज आहे, सरप्राईज. वहिनी, अहो सिरियल वर एवढी गोष्ट किती ताणता तो. तो
ग्लोरियाचा नवरा तिच्यासाठी काय सरप्राईज गिफ्ट आणणार आहे सांगतच नाही. 3 दिवस झाले हेच दाखवताय. अगं ए अंजे, आजच्या एपिसोड मध्ये दाखवणार आहेत. आम्हाला पण बघायचंय काय देतंय एवढं. हो की नाही दादा? दादा अगं काय लपवताय? हा भानू दादा काय लपवताय? मला काय माहिती. ए अंजे, सिरियल बघू दे ना, थांब ना जरा, गप्प बस ना. संपली सिरियल. ह्या नवऱ्याला कळतच नाही किती ताणायचं ते. इतका वेळ घेतला ना की सरप्राईज द्यायची सगळी मजाच निघून गेली. हा बरोबर बोलताय तुम्ही. वहिनी येते मी. ताई पाणी. आता लगेच द्या. हा हो, हे माझं नाहीये. मालक तुमचंच गिफ्ट आहे. मी फक्त कवर बदललं. छान दिसतंय ना आता? हो. हा जा तुम्ही जा. मोन्या, चहा ठेव जरा माझ्यासाठी. आणि जेवायला काय करणार आहेस? फ्रीज मध्ये बघ भाज्या असतील, त्यातलीच काहीतरी एक कर. आणायला जाऊ नको परत. हो करतो. मला द्या ना तुम्ही. भाजी मालक हे तुम्ही काय आणलंय? हा काय मोन्या, काय आहे? काय अरे काय लपवतोयस? इकडे आण, दाखव मला. गिफ्ट आहे माझ्यासाठी? हो. मग इतका वेळ काय नाही दिलास? ते दे इकडे. शोभे थांब. ही कशाला आली आता? काय आहे? गिफ्ट आहे. कसलं गिफ्ट? हे बघ शोभे, हे असलं गिफ्ट वगैरे काही घेऊ नकोस हं? आई, खाली मुंडी पाताळ धुंडी. ओ मावशी काय करताय तुम्ही? तू गप गा. शोभा, मी असं कसं करीन? शोभा, खरंच याच्यात साप नाहीये. मी तुला साप कसा देईन? हवं तर मी तुला उघडून दाखवतो. पैंजण. पैंजण. किती मस्त आहेत. आई, माझ्या नवऱ्याने प्रेमाने इतकं छान गिफ्ट आणलंय. इतके मस्त पैंजण आणलेत आणि तू काही काय बडबडतेस? बघा ना, उगीच मालकांना काही ना काहीतरी बोलत असतात. ए तोंड मीठ. मोन्या, पैंजण काही इतके वाईट नव्हते. हा, डिझाईन पण बरी होती. पण आता आईचं वय झालंय ना, म्हणून तिला आवडलं नसेल डिझाईन, म्हणून फेकले तिने. खोटं घातल्यावर ऍलर्जी होते. नाही म्हणजे असं मी कुठेतरी वाचलं होतं. बहुतेक ना आईने पण वाचलं असणार, म्हणून ती मला म्हणाली, शोभे खोटं घालू नकोस. खरंच खोटं घातल्याने घरात गरिबी येते का?
म्हणजे मला नाही तसं वाटत, आई आपल्याला काहीही बडबडत असते. काय ना काही म्हणा, तुझा चॉईस इतका चांगला असेल असं वाटलं नव्हतं. मस्त होते बहीण. बघा किती छान दिसतात. त्या मास्टरने आणले म्हणून माझी इतक्या वर्षांची इच्छा पूर्ण झाली. पण आता हे रोज वापरायचे कसे? नाही, हे चांगले नाहीत म्हणून शोभीला बोलले मी. जाऊ दे, जे आहे ते आहे. मला आवडलेले आहेत आणि माझ्या पायात खूप छान दिसतायत ते. शोभीला बघू नंतर काय उत्तर द्यायचं ते. आता तर छान दिसतंय. त्या पैंजणासाठी एवढं सगळं केलं काय? म्हातारे बघ आता तुला कशी नाचवते. आई, आई, तू बाई आजच पकडली जाणार की काय? आई, दार उघड ना. आई, अगं दार उघड ना. आई, काय ग एवढा वेळ काय करत होतीस? अरे ग, जरा डोळा लागला होता तेवढ्यात तू आलीस. आत्ता या वेळेला संध्याकाळचे 5:30 वाजता तरी तू झोपतेस? काय झालं बरं सांग, तुझं काय काम होतं? तू मगाशी खिडकीतनं पैंजण खाली टाकलेस ना? मग त्याचं काय? मग आता मी खाली शोधले तर नाही आहेत ग. अगं असतील तिथंच कुठं तरी, बघ जरा. अगं आई, मी सगळ्या चौकात शोधले नाही आहेत पैंजण. अगं नीट बघ ग. आणि जाऊ दे गेले तर, त्यात काय एवढं, गेले ते बरंच झालं. आता मी घालणार नाही तर परत तरी केले असते ना, पैसे परत आले असते. मला वाटतं ना मी खाली येईपर्यंत ना कोणीतरी उचलले असणार ते. काय करू ना. बरं झालं का गेले ते सोड. 60-70 रुपयाचे पैंजण ते. नाही, थांब थांब, लताला विचारते तिने बघितलेत का. लता, तुला पैंजण घालायचे होते ना? आता बघ मी काय करते. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.